बाजू ना, ही बाजू ही. अच्छा अच्छा. रिवर्स लावताना जरा फिरवायचं, उलट करायचं आणि पाणी पुढे फेकायचं. आहे तिथे बोट. हे इकडे बघ. नवाबाग कायाक म्हणून आहे, वेंगुर्ल्यात आल्यानंतर नवाबाग कायाक म्हणून. नवाबाग बीच वर आहे आणि झुलत्या पूलच्या खालच्या बाजूला, बीचच्या खालच्या बाजूला यायचा आणि याला कॉन्टॅक्ट करायचा आम्हाला. हे बघा श्रीराम मित्रांनो, मी शिवम पालकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलवर. तर कशात सर्व तर आता आपण आपल्या वेंगुर्ल्या बंदरावरती आहे खाली आणि काया करणार आहे आता. मागे बघा आपल्या कायाकिंगच्या होड्या निघतायत. राजू दादाचाच आहे, त्याच्या गेल्या टायमाला आपण होडीवरती मच्छीला फिशिंगला गेलेलो, त्यांनीच चालू केलंय, तर त्याच्यासोबतच जायचं आपल्याला आता. तर दाखवतो तुम्हाला कसं काय सर्व. आई आहे, बहीण आहे, पप्पा आहे, वहिनी आहे, दादा आहे, डेबल्या पण आहे. दादा नाही येणार आहे, आम्ही चौघ जातोय. सेफ्टी जॅकेट आहे, सेफ्टी जॅकेट. हे बघा. तर आपल्याला जॉकेट आलाय, आता आपण जॉकेट घालून घेऊ, नंतर ना आपल्याला आपला चेस्ट माउंटर लावायचा आहे. पहिला जॉकेट घालू, चेस्ट माउंट नंतर लावू आरामात पद्धतशीर. सगळं मी तुम्हाला डिटेल एंडला देईल, कसं काय आहे, कुठून कुठे यायचं तुम्हाला, फोन नंबर, कॉन्टॅक्ट सगळं काय. आपण पहिलं घालून घेऊ, मग निवांत मध्ये बोलूया. पण रेडी झालंय, चप्पल काढू आणि खाली जाऊ पद्धतशीर. आता आपल्याला गायडन्स देतील, आता आपल्याला गाईड करणार कसं काय करायचं. मस्तपैकी निवांत मध्ये दाखवतो तुम्हाला. आणि माझ्या पॅन्टीला ना नाडा नाही, चालली खाली खाली. ऐक मोबाईल कसा घेणार म्हणजे मी काढतो ना व्हिडिओ. आम्ही म्हणतो का ट्रेनिंग घ्यावा. ह्याच्यात काढा आता पूर्ण सांगतायत त्याची. हा बघा, चालवताना तुम्हाला लेफ्ट राईट घालवायचा. हे लेफ्ट, तुम्ही लेफ्ट साइडने मारला ना, तुमची बोट राईटला जाणार, राईट साइडने मारल्यावर लेफ्टला जाणार. हा आता उलटा हात धर. आता राईटला जायचं असेल, लेफ्ट साइडने मारत राहायचं बोट टर्न करेपर्यंत. बोटने टर्न केल्यावर लेफ्टला जायचं असेल, राईट साइडने मारत राहायचं. बोट टर्न झाल्यावर बोटीला बोट टक्कर झाली म्हणून उठायचं नाही का, पाण्यात उठायचा प्रयत्न करायचा, इथे आल्यावरच उठायचं. अच्छा अच्छा. किनाऱ्यावर बोट जायला लागली, पॅडल फिरवायचा आणि रिव्हर्स, पाणी पुढे. अच्छा अच्छा अच्छा. बोट आहे तिथे स्टॉप. ही बाजू अशी, ही बाजू ना, ही बाजू ही. अच्छा अच्छा. रिव्हर्स लावताना जरा फिरवायचं, उलट करायचं आणि पाणी पुढे फेकायचं. आहे तिथे बोट स्टॉप होईल. हो लावतो ना, थांबा ना. दोघे कोण बसताय, कसे बसताय. हा हे जावा, तुम्ही जावा पहिले. आता हे लोक जात आहेत मस्त पैकी. यांना दाखवतो तुम्हाला. हा मग वहिनी गापतायचे, वहिनीला पोहता येतं. वहिनी आणि आई आई आणि वहिनीची जोडी झाली आहे. चड्डे बिड्डे घालून यायचं निवांत मध्ये एकदम. हा आता हे निघले, हळूहळू चालवा. अजून त्याला रशी असते, टेन्शन नाही. आणि आपली होडी आली, आपण जाऊ आता. हे त्याच्या मारी आपली होडी आली. हे लॉक मध्ये टाक ना. 2 मिनिटं पकड, मला बनवायचं बाई. बसलो आता आपण. पुढे बसा, मागे पॅडल मारून जमत ना.
माझ्याकडे येते येते. अरे पुढे बस ना. पुढे बसा मॅडम. वहिनी पुढे या. जास्त अजून नियोजन चालू आहे इथं कसं काय. त्याला जॅकेट घाल बारक्या असताना मी मारेल ना असा. ते द्या इथं द्या अडकवतो ह्याच्यात. जिम करत असती. हो द्या ते. हो पप्पा जिम हो पप्पा द्या ते द्या. हे बघा आपल्या कायाकिंगला झाली सुरुवात. आपलं पण झालं ना सुरू. मला पावता येतं तिला नाही येत. हे तिकडे कुठे चाललंय. अच्छा फुल जोश मध्ये एकदम. यांची व्हिडिओ काढायची आणि मला हे इथं मारायची. हा ए इकडे कुठे चालले. इकडे या. ए इकडे या. भरती चालू आहे आता. इथे यायचं असं या. हा नाही इकडेच घे जातो ना. नाही इथे नको. इथे कसं दिसतं ना ते. तिकडे गेलो ना कधी. हे पाच गरवा बिरवाला अरे एवढी. हो चालवायचं म्हणजे लहानपणी चालवत होते मालवणात. हे इकडे अरे. हा व्हिडिओ चालूच आहे. हे इथं मार चल. हे इकडे ही मारे मारे. तुम्ही जावा तिकडे काय करायचं ते करा. आम्ही चाललो. आपण इकडे जाऊ का मागे. आपलं कायाकिंगचं नाव काय बरं सांगतो तुम्हाला. हे बघा असं मारतो परत. हे बघ इथं हे बघ खाली कातळ आहे. हे हा इकडे. हा असू दे काय नाही. मला कामाला ठेवतात का विचार जरा. फुल एकदम फुल धिंगाणा एकदम. हे तुझा मोबाईल कुठे आहे. तुझा मोबाईल कुठे आहे. कुठे ऱ्याची काय नाही. ह्याच्या खालून निघणार ती. तुझा मोबाईल कुठे आहे. फुल एकदम मजा चालू आमची. आणि मागून आई येते. आई यायची आम्ही वाट बघू तोपर्यंत. हळूहळू हळूहळू पुढे जाऊ. आणि आता ना भरती चालू वाटतं काय. हा आई यायची ना आपण वाट बघू. आई बघा तिथे मागे तुम्हाला दाखवतो. फुल रिलॅक्स मध्ये इथं काय विषयच नाही. हार्ड आहे एकदम. कायाकिंग हे इकडे बघ. फुल कायाकिंग एकदम जोरात चालू आहे. आणि आता असं बसायला लागणार आहे कारण स्टँड. मला आधी वाटलेलं ना की हे असेल. आम्ही हे इतर येतो रात्री करवायला. हे बघ हे ती साईड मार. हे असं हा शिकले. हा एवढं सर. डावी बाजू कोणती. अच्छा लेफ्ट. थांबा आम्ही पुढे जातो मग भेट. आणि फुल धिंगाणा चालू आहे. फुल मजा येते म्हणजे. हे थांब ह्या साईडला मार. उलटा करून लाव. हा उलटा करून लाव. हा मला नॉलेज भरपूर आहे. आणि कांदळवन सफारी करायची ना तर तिकडून आहे मागे. आणि हेच आपलं गाव आहे वेंगुर्ला नवाबाग सिंधुदुर्ग. आणि तुम्हाला ऍड्रेस ना मी प्रॉपर देईल कुठे काय. आणि 2 मिनिटात माझी बहीण ट्रेन झाली. 2 मिनिटात. आणि तिथं मम्मी पण आहे. त्यांना थोडं एवढं नॉलेज नाही. बॅक नको मारू. पुढे मार. हा पुढे घे. हा
तर लगेच ट्रेन झाले ते. आणि कसं आहे, मी टर्न मारतो मग भेटतो तुम्हाला. आणि फुल मजा चालू आहे. पण कसं आहे ना की म्हणजे बहिणीचा व्हिडिओ होता, मी येतात काय याच्यात चलता जाऊ दे काय आता. रेसिंग होतं ते मोठ्या मोठ्या ओढ्या असतात. आणि आपल्या बाजूला पण रेस चालू आहे इथे सध्या. अरे झोपून बसायला नसतं, उठून बसायचं. झोपून बसलं. कॅमेऱ्याची हालत बघ माझ्या काय अशी. हा काय हे डेबल्या, हा विचार ना. आपण पहिला माझा व्हिडिओ पूर्ण बनवू दे मला, ब्लॉग बनवायचा. हा ते ऍड्रेस माहिती सगळं घेऊ दे, मग आपण बोलू. आपण तुम्हाला डायरेक्ट आता तुम्हाला मी ऍड्रेस माहिती काय कसं काय कुठून यायचं ते सांगतो. तर तुम्हाला कायाकिंगचा अनुभव कसा वाटला? तुम्हाला कसा वाटला? खूप छान वाटलं. तुम्हाला बघून कसं वाटलं बाहेर? एकदम आनंद वाटला, फट्टे आनंद झाला. अजून काय? हे ढेबल्या, तर तुम्हाला कायाकिंगचा आनंद कसा वाटला सांग. काय सांगायचं तिला? आपले ऑडियन्स सगळे येडेत. तर आता आपण राजू दादाकडून ना पूर्ण माहिती घेऊया, कुठून कसं यायचं काय यायचं. सांग दादा जरा. हे बघा, आमचं नवाबाग कयाक म्हणून आहे. वेंगुर्ल्यात आल्यानंतर नवाबाग कयाक म्हणून नवाबाग बीच वर आहे. आणि झुलत्या पूलच्या खालच्या बाजूला बीचच्या खालच्या बाजूला यायचा आणि याला कॉन्टॅक्ट करायचा आम्हाला. हे बघा, प्रदीप म्हणून आहे मालक स्वतः, राजू म्हणून मी त्यांचा सोबत आहे त्यांच्या. तुमचं नशीब असेल तर पांड मांजर पण दिसतात आमच्या इथे, पक्षी दिसतात. कांदळवनात पण आम्ही घेऊन सपोर जातो, त्याचे वेगळे चार्ज असतात. आणि तुम्हाला जर यायचं असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करून या, जेणेकरून आम्ही तुम्हाला काहीतरी डिस्काउंट देऊ. आपला स्टे पण आहे ना? हा, आणि यशिका होमस्टे पण माझं आहे. तुम्ही कधी पण कॉल करा, मॅप वर बघा, सर्च करा यशिका होमस्टे नवाबाग वेंगुर्ला आणि मला कॉन्टॅक्ट करा. दादा मच्छीचा पण आहे, मच्छी माझ्यासाठी पण कॉल करा, असतील तर फ्रेश मिळतील. सर्व एकदम सर्व आहे. आपला ऍड्रेस बघा, हे आपलं इथं आपण आता केलं. आणि हा आपला झुलता पूल. आता बीच इथूनच आहे, इथून आलं की नवाबाग आपल्या गावातून यायचं. धक्क्याच्या इथून नाही जायचं, वोटिंगचे घेऊया मग, एका पैसे. धंद्याच्या बाबतीत हे बघा, इथून हे आपलं सांगता या नक्की आले की नक्की या, कारण खूप मजा आली. आणि मी माझी चप्पल तिथेच ठेवली. मी काय तर किती चप्पल सर्व काही कसं काय पेट्रोल आणि गायडन्स पण खूप चांगला केला. म्हणजे मम्मी आणि बहिणी आणि बहिणीला जमत नव्हतं करायला, तरी त्यांना ते दादा होते, त्यांनी चप्पल मी कुठेतरी ठेवली. त्या दादांनी लास्ट पर्यंत म्हणजे त्यांना सोडलं नाही, म्हणजे त्यांच्या सोबतच होते. आता समोर पण कायक्स वाले आहेत, पण त्यांचे लेट आहेत. मला एवढं माहिती आहे, त्यांनी नंतर बनवलंय. वेंगुर्ल्यामध्ये तांडेल हितू तांडेल त्याचा पहिला कायक्स आहे, नंतर आपल्या राजधानी खुल्ला. तर आता आपण जाऊ दुसरीकडे. ह्याची डिटेल, कायाकिंगची डिटेल मी पूर्ण छोट्यावाला व्हिडिओ मध्ये देईल.
निवांत मध्ये एकदम सरबत आणि अजून काय काय असा याच्याकडे आहे का? काय हे होडी आता नको पामले ते आताच गवंडी. सकाळी जाऊया. तर पूर्ण बघू आणि नंतर मग आपला कुठे काय प्लॅन आहे ते बघूया पहिला. आपल्या बाबांची ना गाडी आहे घ्या लावा तिथे कुठेतरी. तुम्ही आले बीचवर ना तर आपल्याला गाडी पण आहे लहान पोरांसाठी. आणि जरा आपलं ऍड्रेस सांगा ना म्हणजे आपल्या वेंगुर्ल्यात फिरायला काय काय अजून कसं काय. सुबोध पांडुरंग खडपकर, नवाबाग बीच. नवाबाग बीचला झुलत्या पुलाकडे यायचं. तिथे तुम्हाला ही गाडी लहान मुलांना फिरायला भेटेल. आणि अजून आपलं काय फिरायला आपल्या इथे अजून कसं काय वेंगुर्ल्यात सगळं. वेंगुर्ल्यात तुम्हाला दीपगृह भेटेल, डॉल्फिन मिळणार, गणपती मंदिर, सागरेश्वर. हा. गणपती मंदिर गणपती मंदिर इकडे आहे. रेड्डी नाही रेडी तर आहे. त्याशिवाय इथं सुद्धा पुरं वर्षभर म्हणजे दिवाळीला पुजतात गणपती हा. आणि होळीच्या अगोदर तो विसर्जन करतात. अच्छा हा ते देऊळ आहे तिथे उभ्या दंडावर. अच्छा अच्छा अच्छा. ते तुम्हाला भेटेल. हे फिरण्यासारखं खूप आहे. पोर्तुगीज वखार मेळ भेटायला. कांदळवन तुम्हाला भेटतात. कॅटफिश नाही पान मांजर भेटतात. पान कावळे भेटतात. खूप आहे म्हणजे. हो इथं कांदळवन मध्ये मिळतात. म्हणजे बॅनर वर जेवढं सगळं आहे आणि स्टे होम पण आहेत आपल्या इथे राहायला ना. होम स्टे पण आहे होम स्टे आहे सगळं म्हणजे जवळपास आपल्या इथे आहे. आणि मच्छी मार्केट पण आहे आपल्या इथं. मच्छी येते इथे बंदर दाखवतो त्या. हे काय मच्छी विच्छी येते फ्रेश म्हणजे सगळं काय भेटतं आपल्या इथे टेन्शन नाही. आणि हा आपला झुलता पूल. झुलत्या पुलावरून आले की हे काय डायरेक्ट आपलं सगळं इथं चालू होतं एकदम बीचला लागून सगळं आहे. टेन्शन नाही. आणि जागृत देवस्थान आहे. हा देवस्थान पण खूप आहेत. तिथनं जो रोड आहे तिथनं सरळ नवाबाग मध्ये आत यायचं. नवाबाग बीच म्हटल्यानंतर कोणी आणून सोडून नवाबाग बीच. चालेल धन्यवाद हा. आणि ना घरी आलो अंधार पडला पूर्ण. जरा विषय थोडा वहिनीची तब्येत खराब झाली तर आम्ही जरा इकडे तिकडे घाई गडबड झाली. समजून जावं आता कसं काय. तर आवडली असेल व्हिडिओ तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि हां वॉटर स्पोर्ट करायचे असेल डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण कॉन्टॅक्ट देईल मी. इंस्टा व्हॉट्सअप फेसबुक सर्व काही कॉलिंग बिलिंग. तर या व्हिजिट करा मस्तपैकी एकदम. आणि माझं नाव सांगा कमी ह्याच्यामध्ये होऊन जाईल टेन्शन नका घेऊ. तर भेटू पुन्हा तशा नवीन एका ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय जय हिंद. चला.